दर्शन करायला जायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकवाचं सामान देखील घ्यायचं आहे। तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। हे आहे सिन्नरचं महागणपतीचं मंदिर। तर तिथून आम्ही दुर्वा, फुलं, नारळ वगैरे घेतलं आणि त्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी आलो। बघू शकता खूप गर्दी होती आणि बाहेर छान प्रकारे मस्त असा मंडप दिलेला होता। इथे कीर्तन, भजन वगैरे किंवा संध्याकाळचे खूप सारे कार्यक्रम होत असतात। दुसऱ्या दिवशी महाप्रसाद देखील असतो। छानशी रांगोळी काढलेली ती बाहेर। मी दुर्वा फुलं वगैरे घेतली मिस्टरांनी आणि आनंदीने। मस्तपैकी तिथे वाहिल्याच्या नंतर आम्ही देवाची पूजा वगैरे केली। गर्दी खूप होती कारण आज जयंतीनिमित्त सिन्नरमधील सगळे काही भाविक येत असतात। सगळ्यांचं काही फोटो सेशन वगैरे चालू होतं। बाप्पा मस्तपैकी खूप छान दिसत होते। बाप्पांचं रूपच आज खूप छान दिसत होतं कारण बाप्पांचा आज जन्मदिवस म्हणून आज साजरा केला जातो। खूप सारी दुर्वा वगैरे फुलं वाहिलेली होती आणि बाप्पाच्या गळ्याचा हार बघू शकता खूप सुंदर आणि मस्त होता गुलाबाच्या फुलांचा। तर छोटे गणपती बाप्पासुद्धा होते, त्यांची पालखी निघणार होती आज। आणि त्यानंतर आम्ही आलेलो होतो आपल्या भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये। खूप छान असं प्रशस्त मंदिर आहे। येथील देखील खूप मोठी यात्रा होत असते। तर बघू शकता हे त्र्यंबक बाबांचं बाहेर स्थान आहे, तिथे फोटो ठेवलेला होता आणि आता मध्ये छान प्रकारे दर्शन केल्याच्या नंतर नारळ देखील फोडायचं होतं। तर भैरवनाथ महाराजांचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि त्याची एक कथा देखील आहे। मी तुम्हाला एकदा सांगेल कधीतरी एखाद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर चला आता निघायचं होतं घरी, परंतु खूप सारी कामं होती आज। त्यानंतर हे जोगेश्वरीचं मंदिर आहे, बाहेर मिस्टरांनी मस्तपैकी नारळ वगैरे फोडलं, प्रसाद वगैरे ठेवला। त्यानंतर आता आनंदीला दवाखान्यातून आणल्यामुळे ती थोडीशी आजारी होती, पटकन तर घरी जायचं होतं। पण सिन्नरला आल्याच्यानंतर खूप सारी कामं असतातच। तर बाहेर आलो तर खूप सारी गर्दी होती कारण पालखी निघणार होती म्हणून खूप सारा आवाज चालू होता बाहेर। तर चला आता निघालो होतो घरी। अजून मला वाण घ्यायचे होते, त्यानंतर भरपूर सारी म्हणजे घरातलं किराणा थोडा संपलेला तर तो देखील घ्यायचा। तर त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये सफेद कलरचे घोडे दिसले, खूप छान आणि मस्त होते। आणि ही पालखी आता पुढे आम्हाला देखील भेटली। खूप मस्त अशी पालखीची मिरवणूक निघालेली होती। संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ही पालखीची मिरवणूक निघते। बायका मस्तपैकी फुगड्या वगैरे बाप्पाची पालखी मिरवत होते। बाप्पाचा आज वाढदिवस म्हटल्यानंतर बाप्पाची खूप जय्यत मोठी तयारी होती। त्यासमोर बायका मस्तपैकी फुगड्या वगैरे खेळत होत्या। खूप छान असा कार्यक्रम बघायला म्हणजे गावात गेल्यावर मिळाला। तर चला आता बाप्पाचं दर्शन झालं, पालखीचं देखील दर्शन झालं। तर आता घ्यायचे होते वाण। वाणामध्ये भरपूर साऱ्या वस्तू होत्या, पण धारेच्या वस्तू काही घेऊ नये तर आम्ही काही धारेच्या वस्तू घेतल्या नाही। चाळण्या वगैरे, चमचे, भरपूर काही होतं। डिश वगैरे होत्या आणि झारे, त्याच्यानंतर पळ्या वगैरे सगळं काही होतं। पण युजफुल अशी वस्तू कमी किमतीत भेटायला थोडी अशक्य म्हणजे क्वचितच आपल्याला कधीतरी भेटतं आणि वापरायजोगी वस्तू भेटली तर आपल्याला मनाला बरं वाटतं। खूप साऱ्या वस्तू होत्या आणि प्रथमतः जे कोणी प्रथम हळदी कुंकू जे असतं ते हे अशा प्रकारचे करंडे वगैरे तर त्याच्यात हळदी कुंकू वगैरे भरतात आणि ते वाण दिलं जातं। ते स्टँड देखील होतं, म्हणजे छान होते पण थोडेसे महाग वाटले आणि खूप साऱ्या वस्तू होत्या, परंतु मला काय घ्यावं काय कळतच नव्हतं। मस्तपैकी असे वाट्या वगैरे होत्या, पण म्हटलं चला वाट्या वगैरे नाही, पण मी अशा 2 युजफुल वस्तू घेतल्या। तुम्हाला मी हळदी कुंकू करेल त्यावेळेस दाखवेल। तर आली होती आता स्मार्ट बाजारमध्ये, तर भरपूर साऱ्या वस्तू घ्यायच्या होत्या। प्रथमतः मी ना जे हळदी कुंकवाला लागतं बडीशोप वगैरे ते जे आपलं काही जे वाटायला आपल्याला लागतं म्हणजे बडीशोप वगैरे ते सगळं काही घेतलं आणि त्यानंतर मी आता बाकीचं सामान देखील घ्यायचं होतं ते देखील घेतलं। मग मुखवास वगैरे बघत होते, पण मी घरी बनवत असते म्हणून मी काही घेतलं नाही। तर खूप छान पद्धतीचं, पण प्राईस जास्त होत्या। पण मला ही चेरी वगैरे घ्यायची होती, मला मुलांना आवडते, तर मग 30-30 रुपयाला पॅकेट होते, मग मी ते देखील घेतले। त्यानंतर गूळ बघत होते, तर गुळाचे वेगळेच पॅकेट आलेले होते, असे आडव्या शेपमध्ये वडी टाईप गूळ होता, पण एवढा काही मला हे चांगला वाटला नाही। भिलीतला गूळ जरा चांगला असतो, तोच घेत असते मी नेहमी, तर हा गूळ काही घेतला नाही। भरपूर सारे खोबऱ्याला गुळाला भरपूर आता प्राईस भरपूर आहे कारण हिवाळ्यामध्ये आवर्जून लाडू वगैरे करतात, त्याच्यामुळे भाव भरपूर आहेत त्यांना आता। तर सॉफ्ट मिक्स होतं पण थोडंसं महाग होतं, मग मी काही ते पॅकेट घेतलं नाही। आवला कँडी घेतली। आवला कँडी रिजनेबल पण होती आणि खायला म्हणजे केस वगैरे चांगले राहतात आणि
शरीरासाठी भरपूर सारे फायदेशीर असते. तर मग आवला कँडीचे पॅकेट मी 2 घेतले. त्यानंतर भरपूर सारी अजून खरेदी तर करायची होती, परंतु आता काही जागा शिल्लक नव्हती कारण हातामध्ये भरपूर साऱ्या वस्तू होत्या. त्याच्यानंतर साबण वगैरे घेतल्या आणि भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. पण मला तांदूळ घ्यायचे होते. तांदूळ मला खूप आवडले कारण कमी किमतीत होते. तर हे मी लिक्विड घेतलं होतं. आपले तांब्या पितळाची भांडी असतात ते घासण्यासाठी, म्हणजे थोडंसं लिक्विड टाकलं की पुसून घेतलं तरी भांडे साफ होतात. अशा प्रकारचं लिक्विड होतं विमचं, ते देखील घेतलं पितांबरीच्या ऐवजी. तर त्यानंतर मी घेतली होती सोयाबीन वडी. मुलांना टिफिनसाठी सोयाबीन वगैरे देता येते. तर हिवाळ्यामध्ये चांगलं असतं सोयाबीन वगैरे खाल्लेलं. म्हटलं मुलांना टिफिनला वगैरे कोरडी भाजी करून देता येते. चिक्कीचा गूळ वगैरे, खारका वगैरे खूप काही आलेलं होतं. पण बाहेरच्या किमतीच्या मानाने किती केलं तर मॉलमध्ये किमती थोड्या जास्तच असतात कारण निवडक वस्तू असतात. तर चला मी आता आलेली आहे घरी. मस्तपैकी चेंज वगैरे केलं, आवरून घेतलं, घरातले भांडे वगैरे झाली. आता मुलांचा शाळेतून यायचा टाईम. तर मस्तपैकी कांदा, बटाटा, टोमॅटो छान प्रकारे कट करून घेतलेला आहे. सोयाबीन पण भिजत ठेवलेली होती. सोयाबीन मी आणलेली होती भातामध्ये टाकण्यासाठी. तर म्हटलं चला आता मुलांना शाळेतून आल्याच्यानंतर काहीतरी खावंच लागेल. सकाळची भाजी आणि 2-3 पोळ्या उरलेल्या होत्या. आता कुटुंब मोठं असल्यामुळे थोड्याशा पोळ्या इकडं तिकडं होतातच. हे चमचे देखील मी आणलेले आहे, बघू शकता 70 रुपयाचे 6. तर छान भेटले मस्तपैकी मॅगी वगैरे, नूडल्स वगैरे खाण्यासाठी. तर त्यानंतर आता मी भरपूर काही खरेदी केली आहे, तुम्हाला दाखवेलच. घरामध्ये काही कोणी नव्हतं, अजून फरशा वगैरे पुसायच्या बाकी होत्या. आणि मुलांना सोयाबीन टाकून भात भरपूर आवडते आणि सोयाबीनमध्ये कसं प्रोटीन पण असतं चांगल्याचं, त्याच्यामुळे सगळ्यात मला आवडतं सगळ्यांना. नेमका मसाला संपलेला होता, एवढाच मसाला बाकी. आता मसाला, मिरची सगळं काही करावं लागणार आहे कारण आता उन्हाळा लागल, सगळे पदार्थ पण बनवायचे. मसाला थोडाच टाकते कारण मसाला तिखटच झालेला आमचा. असं काही माझं दिवसभराचं रुटीन असतं, सारी कामं प्रत्येकाचंच असतं. मुलांना कसं सिन्नरला गणपतीला गेली होती ना त्यावेळेस आवला कँडी पण आणली. आता उद्या हळदी कुंकू करायचं म्हटल्यानंतर यांना आमच्या घरात 1 नाही 2 लागतं कारण मुलांना पण लागतं खायला, मुलांना आवडतं. गुळ वगैरे सगळं ते आणलं आणि खास करून चेरी रस्ता आणली, 2 पॅकेट आणले कारण चेरी सगळ्यांनाच आवडते मुलांना. पूर्ण अशी कलरमध्ये बघा, हिरवी, पिवळी आणि लाल कलरमध्ये छान. एक आवला कँडीचं पॅकेट होतं 30 रुपयाला, छान होतं. ते पण आणलं खाण्यासाठी, जेवण झाल्यावर खाल्लेलं चांगलं असतं अशा प्रकारे. आणि रोपाचे वाण पण एकदम वेगळे आणलेले, स्वस्तात मस्त पण एकदम भारी आणलेले आहेत, म्हणजे एक उपयोगी पडतील अशा पद्धतीत आणलेले. अजून थोडंसं किराणा पण संपलेला होता, त्याच्यामध्ये मुलांना कोकोनटची बिस्किट आणली. त्याच्यावरनं काहीतरी ऑफर होती, म्हणजे 60 रुपयाचं पॅकेट 40ला होतं, ते पण एक आणलं. आणि नवीन तांदूळ होते काले मोठ म्हणून सिटी फ्रेशमध्ये, छान भेटते तांदूळ पण असते. ते 80 रुपये किलो होते मागच्या महिन्यात, ह्यावेळेस 70 रुपये किलो मिळाले. ते देखील आणि भात खूप छान होतो, असा मोकळा सरसरीत मस्त भात होतो आणि मुलांना आवडतो. चिकट भात नाही आवडत, आम्हाला आवडतो इंद्रायणीचा, पण मुलांना तसा भात आवडतो. मग ते वेगळे आणले तांदूळ. तर मीठ पण संपलं होतं, ताटाचं मीठ आणलं. अशा प्रकारे थोडं काही संपलेलं असेल तर आणावंच लागतं. सिन्नरला गेल्याच्या नंतर जे काही मिळेल ते घ्यावंच लागतं, पण तरी पण लक्षात राहत नाही, जे भेटेल ते आणत असते. अशा प्रकारचा माझा आजचा दिवस गेला. दिवस कसा उगवतो आणि कसा मावळतो ते देखील कळत नाही घरातल्या कामामध्ये. प्रत्येक गृहिणीची हीच अवस्था असते. जॉईंट फॅमिली, मोठं कुटुंब असल्यामुळे पण मनाला छान वाटतं की आपल्या हातचा स्वयंपाक केलेला असतो तो संपूर्ण संपतो आणि पुन्हा आपल्याला डबल करावा लागतो. तर माझा असा रोजचा रुटीन. मस्तपैकी पाणी वगैरे टाकलं आहे, छान आहे, छान दिसतं. थोडंसं तेल कमी वाटतं आहे, आमच्या मुलांना तूपही आवडत नाही. चला आता एक ट्रिक बनवते मी, दरवेळेस असंच करते. तूप वगैरे असतं ना गावठी, तर असं भातामध्ये वरतून टाकून देत असते, म्हणजे खात तर नाही वरतून मुलं, भातामध्ये गेल्याच्यानंतर मग बरोबर पोटात जातं. तर अशा पद्धतीने माझा मसाला भात दुपारचा
आत्ताच मिठाचं पॅकेट आणलं होतं. मला बिलकुल बारीक मिठाची सवय नाही, मला अंदाजच कळत नाही, जाड मिठच लागतं. थोडंसं मग मीठ टाकलेलं होतं. आता पण चला आता मस्तपैकी मसाले भात रेडी आहे आपला. संध्याकाळची पण म्हणजे त्यांना पण आवडतो भात. मस्त रेडी आहे, मुलं आल्यावर आता खातीलच. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ बरोबर बघायला मिळतील नोटिफिकेशनमुळे. तर कसा वाटले माझे आजचा व्हिडिओ. वाण वगैरे घेतले, खूप छान असे वाण घेतलेले आहे. तर चला आता जरी मसाले भात जरी झालेला आहे, परंतु आजचा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे, बाप्पाचं नैवेद्य आणि संध्याकाळी पुन्हा गणपतीला देखील जायचं आहे, हळदी कुंकूला देखील जायचं आहे. तर तो ब्लॉग मी आता पुढच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी टाकणार आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला तुम्हाला माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.